प्रिय विद्यार्थियों, आज आपण इयत्ता 8वी विषय मराठी पाठ क्रमांक 7 ध्येयपूर्तीचा ध्यास ह्या पाठाचे प्रश्न उत्तर पाहूया. सर्वात प्रथम डिजिटल स्कूलला सबस्क्राईब करून घ्या, सोबत बेल आयकॉनचे बटनही प्रेस करा. चला मुलांनो पाहूया. आकृती पूर्ण करा. सुंदर पक्षी, चोच लालसर, पिस नीली मोरपंखी, पोट पोपटी, त्याच्यानंतर आकार चिमनी एवढा. तो प्यारे बच्चों, ये आकृति हमको कंप्लीट करनी है, इस बात का ध्यान में रखिए. इन तमाम क्वेश्चन को लिखिए. नेक्स्ट क्वेश्चन है. नेक्स्ट क्वेश्चन इस तरह से है, आपके सामने देखिए. आवडणाऱ्या पक्षाबरोबर मुलाला काय काय करायचे होते. पक्षी पुन्हा पाहण्याची इच्छा होती. पक्षाला पकडायचे होते. मोरपंखी पिसांवरून हात फिरवायचे होते. त्यानंतर पक्षाला गोंजारायचे होते. तर पहा मुलांनो, हे कृती करायचे होते मुलांना. पुढचा प्रश्न असा आहे, मुलाने जगाच्या रूपे घेताना केलेले कृतीचे आणि घटनाचे ओक तक्ता तयार करा. तर ओक तक्ता इथे पूर्ण करायचा आपल्याला. पहा मुलांनो, इथे बर्फाच्या शेवर आडवा होतो. मृत्यूची वाट पाहू लागतो. जीवनाचा पट पुन्हा एकदा उलगडतो. रिकाम्या आबालाकडे पाहतो. एक पीस त्याच्या उताण्या हातावर पडतं. सौंदर्याचा साक्षात्कार. चेहऱ्यावर त्याच्या हसी येते. त्यानंतर इथे पहा मुलांनो, प्रश्न असा आहे, कारणे शोधा. जंगलवासी मुलगा पाणी पिण्याचे विसरला कारण त्याने पाण्यात त्याला एका सुंदर पक्षाचे प्रतिबिंब दिसले. जंगलवासी मुलाच्या पक्षाचा शोध चालूच होता कारण त्याला तो आवडता सुंदर पक्षी हवा होता. त्यानंतर पुढे पहा. तिसरा असा आहे, मुलगा सतत पुढे पुढे चालत जायचा. त्याचं कारण असा होता की गावातले लोक त्याला दिशा दाखवत असत. कृती क्रमांक 4, जंगलवासी मुलाला तो पक्षी इतका आवडता असेल ह्याचे स्पष्टीकरण तुमच्या शब्दात लिहा. तर मुलांनो, ह्याचा उत्तर आपल्या शब्दात लिहायचा है. इस बात का ध्यान में रखिए, अपने अल्फाज में इसको लिखना है. तो चलिए शुरू करते हैं लिखने के लिए. जंगलवासी मुलाला एक विलक्षण सुंदर पक्षी दिसला. तो पक्षी मिळावा हा ध्यास त्याला लागला. तो त्याला पकडून कुरवाळणार होता, मायेने गोजारणार होता. ज्या दिशेने पक्षी उडाला त्या दिशेने मुलगा जाऊ लागला. त्याचा ध्यास संपला नाही. त्याला पक्षात सौंदर्याचा साक्षात्कार झाला होता. तो पक्षी मिळवणे हा मुलाचा एकमेव ध्यास होता. ते त्याचे जीवनश्रेय होते. म्हणूनच तो पक्षी जंगलवासी मुलाला अत्यंत आवडला होता. पुढचा प्रश्न पाहूया. सर्वात प्रथम आपण चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, सोबत बेल आयकॉनचे बटनही प्रेस करा. मोठेपणी तुम्हाला कोण व्हायचे आहे, तेच का व्हायचे आहे हे स्पष्ट करा. नमुना उत्तर पहा. मोठेपणी मला खूप मोठा मानसशास्त्र तज्ज्ञ व्हायचं आहे. हे माझे स्वप्न आहे. हे प्रत्यक्षात आणण्यासाठी मी खूप अभ्यास करीन. मी मोठा मानसशास्त्र तज्ज्ञ होऊनच दाखवीन. याचे कारण असे की मी आजूबाजूला समाज पाहतो, माणसे पाहतो. माणूस विवंचनेत का असतो, तो दुःखी का असतो, तो परिस्थितीमुळे पिचून का जातो, ह्या प्रश्नांचे मला शोध घ्यायचे आहे. आइए प्यारे बच्चों, अब डिजिटल स्कूल को सब्सक्राइब करते हैं, साथ ही साथ बेल आइकॉन के बटन को भी प्रेस करते हैं ताकि नए नए तालीमी वीडियो सबसे पहले आप देख सके. ये तमाम सवालों के जवाबात आप लिखिए और उन्हें याद भी कीजिए. इस वीडियो को ज़्यादा से ज़्यादा शेयर कीजिए. कमेंट्स बॉक्स में अपने कमेंट ज़रूर दीजिए. मिलते हैं प्यारे बच्चों एक नए वीडियो के साथ, एक नई पेशकश के साथ.
उससे पहले एक आखिरी सवाल आपके सामने पेश करते हैं, इसे जरूर देखिए। ही लोककथा अनेक वर्षापासून सांगितली जाते, याचे लेखांनी सांगितलेले कारण तुमच्या शब्दात लिहा। तो प्यारे बच्चों, इसका जवाब देखिए। एका विशिष्ट भौगोलिक प्रदेशात पूर्वावापट पिढ्यानपिढ्यान चालत आलेली कथा म्हणजे लोककथा होय। ती एक बोधकथा असते। कालानुरूप तिचा बदल झाला तरी मूळ गाभा तसाच राहतो। लोककथेतील शिकवण लोकांना भेटते, आचरण भेटते। त्यात जीवनमूल्य चितारलेले असते। ज्या समाजाचे लोककथा रूढ झालेले असते, त्या समाजाचा जीवनाकडे पाहण्याचा आपल्याला दृष्टिकोन भेटतो। तो आइए प्यारे बच्चों, अब डिजिटल स्कूल को सब्सक्राइब करते हैं, साथ ही साथ बेल आइकॉन के बटन को भी प्रेस करते हैं ताकि नए नए तालीमी वीडियो सबसे पहले आप देख सके। चैनल के प्लेलिस्ट में ज़रूर जाइए, वहाँ पर सभी विषयों के वीडियोस अपलोड किए गए हैं। अल्लाह हाफिज़, बहुत बहुत शुक्रिया आपका।